हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे प्रेम, विश्वासघात आणि सत्याचा खेळ. पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये अदिती नावाची मुलगी शिकत होती. साधी, सुंदर, पण स्वप्न मोठी. तिचं एकच स्वप्न होतं, आपल्या मेहनतीवर जगात मोठं नाव कमवायचं. त्याच कॉलेजमध्ये समीर नावाचा मुलगा शिकत होता. समीर हुशार, देखणा आणि मनमिळावू स्वभावाचा होता. अदिती आणि समीरची ओळख एका प्रोजेक्ट दरम्यान झाली आणि ती हळूहळू मैत्रीतून जवळकीपर्यंत पोहोचली. काळ जसजसा पुढे सरकत गेला, समीरला कळलं की तो अदितीवर खूप प्रेम करतो. अदितीच्या मनातही हेच होतं, पण तिने ते कधीच व्यक्त केलं नव्हतं. एका संध्याकाळी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पावसात भिजत समीरने तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं. अदिती, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचंय. अदितीने हसत त्याचा हात हातात घेतला आणि मान हलवली. त्या क्षणी त्यांचं प्रेम अटळ झालं. कॉलेज संपल्यानंतर समीरने पोलीस दलात प्रवेश घेतला, तर अदिती MBA करण्यासाठी मुंबईला गेली. सुरुवातीला दोघांचं प्रेम चांगलं होतं, पण अदितीच्या आयुष्यात एक मोठं वळण आलं. मुंबईतील तिच्या ऑफिसमध्ये विक्रम राठोड नावाचा एक श्रीमंत, प्रभावशाली बिझनेसमॅन आला होता. विक्रम आकर्षक, करिश्माई आणि खूपच बोलका होता. हळूहळू त्याने अदितीचं मन जिंकायला सुरुवात केली. समीरसोबत लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप चालू असतानाच अदितीवर कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव टाकला गेला. विक्रमच्या संपत्तीने आणि आश्वासनांनी प्रभावित होऊन, तसेच घरच्यांच्या आग्रहाखातर अदितीने समीरशी बोलल्याशिवाय विक्रमशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशी समीरला फक्त एक छोटासा मेसेज मिळाला, समीर, मला माफ कर, माझं लग्न ठरलं आहे. त्या मेसेजने समीरच्या मनात वीज कोसळली. तो पूर्णपणे तुटला होता, पण त्याने आपलं दुःख मनात दाबून ठेवलं. लग्नानंतर काही महिन्यांनी अदिती विक्रमसोबत नवी जीवनशैली जगू लागली. परंतु लवकरच तिला जाणवू लागलं की विक्रमच्या आयुष्यात काहीतरी गुपित आहे. रात्री तो घराबाहेर जात असे, सतत फोनवर हळू आवाजात बोलत असे आणि त्याच्याभोवती नेहमी बंदूकधारी अंगरक्षक फिरत असत. एके दिवशी जिज्ञासेपोटी अदितीने विक्रमचा एक कपाट उघडलं. तिथे तिला काही पासपोर्ट्स, लाखो रुपयांचे डॉलर बंडल्स आणि काही CDs सापडल्या. त्या CDंवर गुन्हेगारी कारवायांचे पुरावे होते. ड्रग्ज, खून, ब्लॅकमेलिंग. तेव्हा अदितीच्या डोक्यावर आकाश कोसळलं. विक्रम एक गुन्हेगारी साम्राज्याचा डॉन होता. अदितीला सत्य समजल्यावर ती घाबरली, पण काहीच बोलली नाही. काही दिवसांनी तिला आणखी एक धक्का बसला. एका उच्च प्रोफाईल पार्टीत विक्रमचा उजव्या हातासोबत चर्चा करताना अदितीने एका तरुणाला पाहिलं. तो होता समीर. पण त्याचा स्वभाव पूर्णपणे बदललेला होता. काळ्या कपड्यांमध्ये, गॉगल्स, रब दाढी आणि वेगळी ओळख. अदितीला प्रथम वाटलं की समीर गुन्हेगार बनला आहे, पण काही दिवसांनी तिला कळलं की समीर अंडरकव्हर पोलीस आहे. समीर विक्रमच्या संपूर्ण साम्राज्याला उद्ध्वस्त करण्याच्या मिशनवर होता. त्याचा उद्देश विक्रमकडून गुन्ह्यांचे पुरावे मिळवून त्याला रंगेहात पकडणे हा होता. अदितीचं मन तुटत होतं. ती विक्रमची पत्नी होती, पण तिला समीर अजूनही तितकाच प्रिय होता.
एकीकडे तिचं आयुष्य विक्रमसोबत बांधलेलं, तर दुसरीकडे समीरचं प्रेम आणि त्याचं धोकादायक मिशन. समीरने तिला एके रात्री गुपचूप भेटून सांगितलं, अदिती, मी तुला अजूनही विसरलो नाही, पण माझ्या आयुष्यातलं लक्ष आता विक्रमला संपवणं आहे. तू मला मदत केलीस तर मी त्याला पकडू शकेन. अदिती द्विधा मनस्थितीत होती, पण शेवटी तिने समीरला मदत करण्याचा निर्णय घेतला. एके रात्री समीर आणि क्राईम ब्रांचची टीम विक्रमच्या गुप्त ठिकाणी पोहोचली. अदितीने आतूनच त्यांना सर्व लोकेशन्स आणि पासवर्ड्स दिले होते. अचानक गोळीबार सुरू झाला. विक्रमच्या माणसांनी पोलिसांवर हल्ला चढवला, पण समीरने अदितीला सुरक्षित ठिकाणी लपवलं. विक्रमला शेवटी पकडण्यात आलं, पण त्याआधी त्याने अदितीला बंदुकीच्या धाकावर ओलीस धरलं होतं. समीरने धाडसाने गोळी झाडली आणि विक्रमचा हात जखमी केला. अदिती वाचली, पण समीर थोडा जखमी झाला. विक्रमला आजन्म कारावासाची शिक्षा मिळाली. अदितीला या लग्नाच्या बंधनातून मुक्तता मिळाली. काही महिन्यानंतर एका शांत समुद्रकिनारी समीर आणि अदिती भेटले. अदितीच्या डोळ्यात अश्रू होते. मी तुला सोडलं समीर, पण तू मला सोडलं नाहीस. समीर हसत म्हणाला, प्रेम कधीच संपत नाही अदिती. कधी वेळ आपल्याला वेगळं करतं, पण नशीब पुन्हा आपल्याला भेटवतं. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवले, जिथे प्रेम, सत्य आणि विश्वास यांचा विजय झाला. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.